नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अंकगणितावर आधारित उदाहरणं बघणार आहोत। बघा, परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतो। प्रश्न आहे 8 3 स्टार स्टार या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 63 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? पर्याय 1 आहे 6, पर्याय 2 आहे 7, पर्याय 3 आहे 8 आणि पर्याय 4 आहे 3। तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, आपल्याला दिलेली संख्या काय आहे? तर बघा 8300 त्यानंतर स्टार स्टार दिला, तर या स्टार स्टारच्या जागी यापैकी कोणता अंक येईल जेणेकरून त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक 63 असेल? तर अशा वेळी बघा, आपल्याला कॅल्क्युलेशन करायची काय आवश्यकता नाही, आपण एका ट्रिक्समध्ये अगदी एका सेकंदाचे त्याचं उत्तर काढू शकतो। तर बघा, आपल्याला इथे या दोन संख्यांमधील फरक किती दिलाय? तर फरक दिलाय 63। मग आपल्याला काय करायचं? तर बघा, 63 मध्ये पहिली संख्या बघा कोणती आहे? 6। तर या 6 मध्ये आपल्याला 1 मिळवा, 1 मिळवल्यास किती होईल? 7। तर पर्याय 2 हा योग्य उत्तर आहे। 7 हा या स्टारच्या ठिकाणी येतो। बघा, आपण जर सोडून बघितलं तर बघा, इथे जर आपण 7 घेतलं तर याची स्थानिक किंमत किती होईल? 70 आणि या अंकाची स्थानिक किंमत किती होईल? 7। मग 70 मधून 7 गेले किती राहतात? 63। म्हणजे तर बघा, आपल्याला काय म्हटलं? स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर बघा, त्या दोन संख्यांची फरक आपल्याला किती दिला आहे? 63। तर त्या 63 दिला असेल तर त्याची जी पहिली संख्या आहे म्हणजे तर बघा, ज्या दोन संख्यांमधला फरक दिला असतो त्यामधील जी डावीकडील संख्या असतो त्या संख्येमध्ये आपल्याला फक्त 1 मिळवायचा आणि जो उत्तर येईल तो त्या स्टारच्या ठिकाणी अंक येतो। तर अशा प्रकारे बघा, आपण एका मिनिटाच्यात उत्तर काढू शकतो। त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघू। नंतरचे उदाहरण बघा, 5 स्टार 2 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 891 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? पर्याय 1 आहे 8, पर्याय 2 आहे 7, पर्याय 3 आहे 9 आणि पर्याय 4 आहे 1। तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर बघा, आता आपल्याला कोणती संख्या दिली आहे? तर 5, त्यानंतर स्टार आहे, नंतर 2 आहे आणि नंतर स्टार आहे। तर या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल हे आपल्याला विचारलं आहे। आणि बघा, या दोन अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती दिला? 891 दिला। तर 891 मग तर बघा, अगोदरच्या उदाहरणाप्रमाणे आपण काय करू? मग आपल्याला फरक किती दिला? 891 दिला। मग डावीकडून पहिली संख्या कोणती येत आहे? तर 8। मग 8 मध्ये आपण 1 मिळवा, तर 8 अधिक 1 किती होतात? 9 म्हणजे पर्याय 3 हा योग्य उत्तर आहे। या दोन्ही स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येते? तर 9 येते। समजा आपण इथं 9 घेतलं तर याची स्थानिक किंमत किती होईल? 900 आणि इथं 9 घेतलं याची स्थानिक किंमत किती होईल? आणि इथं 9 घेतलं याची स्थानिक किंमत किती होईल? 9। मग 900 मधून 9 गेले किती होतात? 891। तर अशा प्रकारे बघा, आपण एका सेकंदाच्यात आपण उत्तर काढू शकतो। या प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं तर अगदी काही सेकंदाच्यात आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो। आपल्याला काय करायचं आहे? स्थानिक किंमतीमधील फरक विचारलेला आहे। तर बघा, फरक किती दिला आपल्याला? 891 दिलेला आहे। मग 891 मधील डावीकडून पहिली संख्या काय? 8। 8 मध्ये 1 मिळवा, आपल्याला त्या स्टारच्या ठिकाणी असणारा अंक मिळून जाईल। तर अगदी कमी वेळेमध्ये आपण या ट्रिकचा वापर करून अशा प्रकारचे उदाहरण सोडवू शकतो। त्यानंतरचा प्रश्न बघा, 8 स्टार स्टार 7 या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 180 आहे। बघा, स्थानिक किमतीमधील फरक किती दिला आहे? 180 दिलेला आहे। तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? पर्याय 1 आहे 1, पर्याय 2 2, पर्याय 3 3 आणि पर्याय 4 दिला आहे 8। तर यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर सोडवलेल्या उदाहरणावरून या प्रश्नाचं उत्तर काय येईल हे तुम्ही कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनल नसल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।